सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण नेक्स्ट लेसन कडे बघत आहोत. दॅट इज 7th लेसन, इफेक्ट्स ऑफ लाईट और इफेक्ट्स ऑफ लाईट बद्दल आपण बघणार आहोत. म्हणजे काय, की प्रकाशाचे परिणाम या पाठाबद्दल आपण बेसिकली बघत आहोत. या पाठामध्ये बघा, ज्याप्रमाणे आपण दरवेळेस केव्हा आपण न्यू लेसन स्टार्ट करण्याच्या आधी आपण टायटलकडे बघतो आणि टायटलकडून काहीतरी म्हणजे एक संदर्भ किंवा एक समरी घ्यायचा आपण प्रयत्न करतो, की व्हॉट इज गिव्हन इन द नेक्स्ट लेसन. तर त्याबद्दल आपण एक प्रेडिक्शन करत असतो. राइट. सो तेच प्रेडिक्शन आपण यावेळेस पण करणार आहोत, की व्हॉट इज द इफेक्ट्स ऑफ लाईट. इफेक्ट्स ऑफ लाईटमध्ये आपण काय बघतो. इफेक्ट्स ऑफ लाईटमध्ये आपण बघतो, व्हेनेव्हर देअर इज अ लाईट, वी कॅन फील द हीट. बघा, जेव्हा आपण बघा लाईट आणि हीट हे थोडे एकमेकांच्या हातात हात टाकून चालणारे जे आपण भाव बोलू शकतो, त्याचप्रमाणे हे आहेत, हे दोघं आहेत. ज्या ठिकाणी उजेड जास्त, त्या ठिकाणी आपल्याला ऑब्व्हियसली थंडी म्हणजे गरम हे जास्त होणार. परंतु ज्या ठिकाणी उजेड कमी म्हणजे लाईट कमी, त्या ठिकाणी आपल्याला थंडी वाजायला लागते. म्हणजे टेम्परेचर हा कमी असतो. मीन्स व्हॉट आय सेड, वेअर देअर इज अ लाईट, देअर वी कॅन सी दी टेम्परेचर, अँड व्हेन द लाईट इज अब्सेंट, देन वी विल फील दी कोल्ड. म्हणजे म्हणजे काय बेसिकली मला असं बोलायचं, लाईट जास्त तर टेम्परेचर जास्त, आणि लाईट कमी तर टेम्परेचर कमी. सो दिस इज द फेनॉमेना, बेसिक फेनॉमेना. म्हणजे एक आपण जस्ट आतापर्यंत काय आपण जाणलंय ते आपण बघूया, राईट. त्यानंतर जसं आपण पुढे गेला गेलो, तर लाईटचे मग कोणते लाईट्स आहेत. सो आपल्याकडे कितीतरी कलरचे लाईट्स आहे. म्हणजे लाईक आपण रेनबोला आपण बघतो, राईट. रेनबोला आपण बघतो, तर रेनबोमध्ये आपल्याला 7 कलर दिसतात. म्हणजे इंद्रधनुष्याला जेव्हा आपण बघतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला 7 कलर दिसतात बघा. 7 कलरमध्ये दिसतात, 7 कलरमध्ये दिसतात आणि त्या सगळ्यांचं मिळून एक, बघा, 7 कलर आणि त्याचा एक मिळून एक इंद्रधनुष्य बनतं. तेव्हा त्याला आपण बेसिकली इंद्रधनुष्य म्हणतो. म्हणजे बघा, रंग, लाईट्स हे सुद्धा वेगळे असल्याचे आपण बघू शकतो. ठीक आहे. सो लेट्स गो. आता आपण जाणून घ्या, की व्हॉट वी हॅव सीन. ओके. आपण पुढे आता काय बघणार आहोत ते आपण बघूया. तर सर्वांनी बघा, आपण एक प्रिझम म्हणून ऑलरेडी बघितलेलं आहे. प्रिझम म्हणजे आपण काचेचा लोलका. काचेचा लोलका म्हणजे जो आपल्याला ट्रायंग्युलर शेपमध्ये असतो. प्रिझम म्हणजे बेसिकली आपल्याला तो ट्रायंग्युलर शेपमध्ये, एव्हरी अँगलमध्ये तो ट्रायंग्युलर शेपमध्ये असतो आणि त्याच्यामधून काय करतो आपण. सो सो व्हॉट वर द एक्सपेरिमेंट वी डिड. आपण कोणता एक्सपेरिमेंट केला, तर आपण एक फाईन लाईट, जी येलो लाईट असते किंवा व्हाईट लाईट असते, ती ह्याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर थोडासा अँगलमध्ये तो टिल्ट करून, म्हणजे तो थोडासा वाकून, तो काय करतो, तर पूर्ण 7 कलर्सचा आपल्याला म्हणजे रेनबो सारखे 7 कलर्स आपल्याला तो शो करतो. त्यालाच आपण विबज्युअल असं म्हटलेलं, राइट. विबज्युअल त्याला आपण म्हणतो. त्या कलर्सला आपण विबज्युअल म्हणतो. कारण ते प्रत्येक कलरचा आपण एक इनिशियल जो नाव आहे ते घेऊन आपण बेसिकली केलं होतं बघा. तर काय मी म्हणत आहे, मराठीमध्ये आपण बोलतो बघा, काचेचा जो काचेचा जो लोलका, काचेच्या जो लोलकातून जेव्हा आपण प्रकाश जातो किंवा एखादा सूर्यकिरण जर त्याच्यावर जातो, तर त्याच्यानंतर आपल्याला कळतं, की पांढरा असेल किंवा व्हाईट, आपण जो बेसिकली सूर्याचा जो प्रकाश बोलतो, तो जेव्हा त्या लोलकामधून किंवा प्रिझममधून जातो, तेव्हा नंतर प्रिझममधून निघताना तो 7 कलर्समध्ये निघताना आपण बघितलेला आहे. राइट? 7 कलर्समधून निघताना आपण ते बघितलेलं आहे. सो दिस इज द प्रिझम, वी कॅन सी. सो दिस इज अ प्रिझम, अँड whenever the sunlight or the white light gets entered into this prism, it's splitted and it's still, see, the angle is straight like this, but somewhere we can see it's tilt, its light is tilted. म्हणजे त्याच्यात जे म्हणजे प्रकाश जो आपण बेसिकली बोलतो बघा, त्याच्यामध्ये प्रिझम मध्ये बघताना आपल्याला कळतंय, की या साइडने, म्हणजे एका साइडने जर एकदम स्ट्रेट लाईट जर आली असेल, एंटर करत असेल प्रिझम मध्ये, म्हणजे त्या काचेच्या लेचकामध्ये जेव्हा ती एंट्री करते, तेव्हा एंट्री केल्यानंतर ती बघा, ती स्प्लिट होऊन जाते 7 कलर्समध्ये बघा. आपण बघायला गेलो तर 7 कलर्समध्ये आपण होतो. आणि जे मी आपण बोललो होतो, विबजारा उलटा झालेला इथं आपण बघू शकतो बघा. व्हायलेट, इंडिगो, नंतर ब्लू, ग्रीन, येलो, रेड, अशा प्रकारचे अशा प्रकारचे 7 कलर्स आपल्याला बेसिकली त्याच्यामध्ये दिसत असतात. ऑरेंज, अशा प्रकारचे 7 कलर्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसून पडतात, राइट. सो हाच एक फेनॉमेना आपण जेव्हा पण बघा, रेनबो जेव्हा आपण येतो, रेनबो म्हणजे ज्याला आपण इंद्रधनुष असं म्हणतो, तेव्हा आपण काय होतो, सूर्यप्रकाश हा जो हवेमध्ये असणारे पावसाचे बिंदू आहेत. बघा, मी पुन्हा एकदा बोलतो, हवेमध्ये असणारे पावसाचे किंवा हवेमध्ये असणारे जे पाण्याचे जे बूंद आहेत, जे ड्रॉप्स आहेत, त्या हलक्या ड्रॉप्सवर तो बेसिकली तो सूर्यप्रकाश पडतो आणि त्या ड्रॉप्स म्हणून जेव्हा ते असे 7 कलर्स जेव्हा ते निघतात, त्यालाच आपण बेसिकली काय म्हटलेलं आहे, रेनबो असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण बेसिकली काय म्हटलेलं, रेनबो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. सो दिस इज व्हॉट वी हॅव सीन. म्हणजेच आपण काय बघितलेलं, की कोणतीही लाईट बघा, म्हणजेच आपण काय बघितलं, 7 लाईट्स सर
कंबाईन होऊन 7 लाईन्स कंबाईन जे मी विबजॉर तुम्हाला बोललो होतो, हा जो प्रिझम आपण बेसिकली बोलतो, जो विबजॉर आपण जे बोललो होतो, तर बेसिकली बघा, तर व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, ऑरेंज, येलो अँड रेड. तर बघा या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघाल तर आपल्याला ते कलर आपल्याला नक्कीच ओके, नक्कीच आपल्याला तशा प्रकारे हे कलर आपल्याला दिसतात. व्हायोलेट, इंडिगो, देन वी कॅन से द ब्लू, देन ग्रीन, देन ऑरेंज, देन येलो अँड देन रेड. सो दिस इज हाऊ वी कॅन सी, आणि ह्यालाच आपण ते विबजॉर असं म्हटलेलं. म्हणजे काय बघा, हे बघा. तर ह्याच्यातच सिनारिओस आपला एक दुसरा असा, की जेव्हा पण ड्रॉप ड्रॉप हवेत असतो, म्हणजे कोणता आपला जो वॉटर ड्रॉप हवेत असतो, तर वॉटर ड्रॉपमध्ये जेव्हा पण लाईट पडतं, सनलाईट पडते, तर त्याचा सुद्धा स्प्लिट असा विबजॉरमध्ये म्हणजे 7 कलर्समध्ये होऊन जातो. आणि 7 कलर्सच मिळून आपल्याला तो इंद्रधनुष क्रिएट झालेला आपण बघू शकतो. इंद्रधनुष ज्याप्रमाणे इथं इंद्रधनुष बनलेला आहे, त्याचप्रमाणे आकाशात सुद्धा आपण ते इंद्रधनुष बनलेला बघू शकतो. तर दिस इज ऑल दी ॲक्ट ऑफ दी लाईट यू कॅन से लाईट ट्रॅव्हल. म्हणजे लाईट ट्रॅव्हल म्हणजे काय, हा जो काही खेळ आहे आणि जो काही आतापर्यंत आपण बघितलं, इंद्रधनुष म्हणावं किंवा तो काचेचा लोलका आपण म्हणावं, तर हा कोणाचा खेळ आहे? हा तर प्रकाशाचा त्याच्यातून जाण्याचा, त्याच्यातून प्रसारण करण्याचा किंवा त्याच्यातून हे करण्याचा, तिच्यातून जाण्याचा खेळ म्हणून आपण बोलू शकतो. ठीक आहे. तर आता आपण बघूया. तर बघा, प्रकाश हा अनेक रंगाचा बनलेला असतो. बघा, ज्याप्रमाणे आपण बघितलेलं आहे, की एकच लाईट इथून पास होते. बघा, एकच लाईट इथून पास होते, बट त्याच्यात डिफरन्स आहेत आणि त्याचे डिव्हायडेड कितीमध्ये होतात, तर 3 लाईट्समध्ये त्याचे डिव्हाईड होतात. भले इथं 1 लाईट पास होत जाते, परंतु त्याचे डिव्हायडेशन हे 7 लाईट्समध्ये 7 कलर्समध्ये झालेलं आपण बघू शकतो. बघा, तर प्रकाश हा अनेक रंगाचा बनलेला असतो. ते तुम्ही मागच्या भागात जाणून घेतलेले आहे. नंतर वी कॅन से, नंतर झेरोक्यातून झेरोक्यातून घरात येणारा उन्हाचा प्रकाश ज्योतात दिसणारी धूळकणही तुम्ही पाहिले असतील. दाट नंतर दाट धुक्यातून गाडी घेताना गाडीच्या समोरील दिवे लावलेले जातात व त्या दिव्यांच्या प्रकाशातून तुम्ही पाहत असताना प्रकाश झोत जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याला काय दिसते? बघा, त्यातूनच आपल्याला त्यांनी काय सांगितलं, व्हॉट दे हॅव सेड. सो दे हॅव सेड दॅट यू हॅव लर्न्ड दॅट the light is composed of the several colors. So see, already we have seen this example. The light is composed of the several colors. म्हणजेच काय, की प्रकाश हा जो लाईट आहे तो खूप कलर्स मधला मिळून बनलेला आहे. ठीक आहे. सो we are talking about, so the light is or the light is a composed of several colors. You must have also seen the dust particle in beam of the sunlight entering the house through the small windows, and then we switch on the headlamp of the car when we drive in the thick fog. We might have seen beam of those lamps. And what do we really see? What do we really see? When we see a beam of light, we see the tiny dust particle floating in the beam. That is why we are able to see the beam of light. And then we can say that we see a variety of the shades of the color in the early morning and and early evening, or every evening. In the photographs taken from the space by the satellites of the Earth appears the bluish. What is the cause of this all the effect? म्हणजे बघा, बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर देअर आर द समथिंग दॅट वी कॉल्ड ॲज द सी. ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघायला गेलो तर बघा, सगळेच कलर प्रिझम मधूनच आपण बघायला गेलो. वी विल टॉक अबाउट द प्रिझम फर्स्ट. तर प्रिझम मध्ये व्हॉट वी कॅन सी, तर सी द लाईट्स एंटर इन द वन फॉर्म, in the one single color, or we can say in the one form, but it's split into the 7 colors. It's split into the 7 color. But if the 7 colors are in the same way, the answer is no. The every 7 colors or every color have their own way. They have their own we can say वी कॅन से स्प्रेडिंग अबिलिटी. या सगळ्यांचं बघा, म्हणजे मी काय म्हणतोय ते बघा, हे जे 7 कलर आपण जे बघत आहोत, आपण बघा जाताना प्रिझममध्ये घुसताना तर एकच कलर जातोय. परंतु स्प्लिट झाल्यावर, म्हणजे जेव्हा प्रिझममधून बाहेर निघताना आपण 7 डिफरंट डिफरंट कलर बघितलेले आहेत. परंतु हे 7ही कलरच्या एकाच लाईनीमध्ये आहेत का? आन्सर इज नो. ते बघा, वरती रेड आहे, खाली आपल्याला इंडिगो दिसतोय, नंतर मध्येच आपण व्हायोलेट इंडिगो दिसतोय, नंतर आपल्या मध्येच ब्ल्यू दिसतोय. परंतु बघा, यांच्यामधलं तुम्ही कुठेही बघा, तुम्ही कधीही जाल, कुठेही जाल, परंतु तुम्हाला भलेही ही लाईट तुम्ही कसेही टाका, उभे टाका, आडवे टाका, कसेही टाका, म्हणजे प्रिझम थ्रू, परंतु तुम्हाला जो एक तो आपण हे बोलू शकतो, राइट. त्याचा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न तुम्हाला हाच प्रकारचा दिसेल. एक तर उलटा दिसेल, नाहीतर मग सरळ दिसेल, राइट. पॅटर्न जो आपल्याला आहे, तो आपल्याला याच प्रमाणे दिसेल. ह्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस होऊ शकत नाही. तर असं का?
सो दॅट वी विल लुक ॲट. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. म्हणजेच मी काय विचारलं मी पुन्हा एकदा बोलतो. म्हणजेच मी काय बोललो ते पुन्हा एकदा मी बोलायचा कळवायचा मी प्रयत्न करतो, की आपण काय करत आहोत. प्रिझमच्या एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण ऑब्झर्व्ह केलं, प्रिझमच्या एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण ऑब्झर्व्ह केलं, जर त्याच्याकडे आपण नीट निरखून पाहिलं, तर नीट निरखून पाहिलं तर बघा लाईट तरी एकच आहे आणि आपल्याला हे पण कळालं, की लाईट हे वेगवेगळ्या कलरने बनलेलं आहे. आपल्याला तेही माहिती आहे, लाईट हे वेगळ्या म्हणजे काही पॉइंट्सचं फर्स्ट पॉइंट इज की लाईट हे वेगळ्या कलरने बनलेलं आहे. दॅट वी ऑलरेडी नो. सेकंड आपल्याला असं हे माहिती आहे, की लाईटमधून कोणते-कोणते कलर प्रिझममधून जर आपण पास केलं, प्रिझममधून लाईट जर आपण पास केले, तर कोणते वेगवेगळे कलर भेटतात तेही आपल्याला माहिती आहे. दॅट वी ऑलरेडी नो. दॅट इज 7 कलर. दॅट इज करेक्ट. परंतु थर्ड आपण एक असं ऑब्झर्व्ह करू शकतो, की जेव्हा पण आपण बघितलं बघा, जेव्हा पण लाईट पास होते प्रिझम थ्रू, तेव्हा त्यांचा जो अरेंजमेंट आहे, त्यांचा जो पॅटर्न आहे किंवा ज्या क्रमाने आहेत, त्या क्रमामध्येच आपल्याला दिसतात. भले तुम्ही कोणतीही लाईट टाका किंवा कोणतीही लाईट किंवा आपण बोलतो किंवा कशीही लाईट किंवा भले ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या साइडने जरी लाईट टाकाल किंवा इकडून या कोपऱ्यातून तरी लाईट टाकाल किंवा इथून खालून तरी लाईट टाकाल, तरी तुम्हाला जो क्रम आहे, त्यांचा जो अरेंजमेंट आहे, त्यांची जी अरेंजमेंट आहे, लाईटची अरेंजमेंट आहे, ती तुम्हाला सेमच भेटेल. लाईटची अरेंजमेंट आहे, ते तुम्हाला सेमच भेटेल. का? तर ह्याच्यामागे कारण आहे. त्याच्यामागे कारण काय आहे, ते आपण आता बघणार आहोत. बघा, भले तुम्ही इंद्रधनुष्य बघाल, भलेही तुम्ही प्रिझम बघा, भलेही तुम्ही दुसरं काही सिनारिओ बघाल, तरी तुम्हाला हे जे 7 कलर्स आहे आणि अशाच पॅटर्नमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कधीच असं होणार नाही, की मध्येच येलो दिसतोय, नंतर येलो वरती दिसतोय आणि ग्रीनच्या जागी रेड दिसतोय. अशा प्रकारच्या कधीही घटना घडणार नाही. तर हे जे काही कलर आहे, हे जे काही कलरचा अरेंजमेंट आहे, हा तुम्हाला असाच दिसणार आहे. तुम्हाला तो असाच दिसणार आहे. तर का? तर हे त्याच्याबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत. व्हाय इट इज सो त्याच्याबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्यापुढे अजून एक पॉइंट आपण जाणून घेणार आहोत, की जेव्हा जेव्हा पण आपण घरी वगैरे असतो, की आपल्या गावी वगैरे असतो, किंवा आपल्या घरी सुद्धा बघा, ते खिडकीचा छोटासा पार्ट जर तुटलेला असेल किंवा खिडकीच्या कौलाचा एक छोटासा पार्ट जर तुटलेला असेल किंवा लाईट आपण जे बोलतो, लाईट म्हणजे बेसिकली कोणती हेडलाईट वगैरे, तर त्याच्यातून जेव्हा गाडीच्या हेडलाईट जेव्हा आपण बघतो, तेव्हा बघा ती कशी असते, ते एक थोडीशी फोकस असल्यासारखे आपण बोलतो, थोडीशी फोकस असल्यासारखे म्हणजे ते जास्त स्प्लिट झालेले नसते असं आपण बघू शकतो. परंतु म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, की जेव्हा पण आपण एखाद्या छोट्याशा छिद्रातून किंवा छोट्याशा तुकड्यातून जेव्हा पण आपण लाईट पास करतो, आपण लाईट पास करतो हां, जेव्हा पण आपण उजेड त्याच्यातून पास करतो, जेव्हा उजेड त्याच्यातून टाकतो, तेव्हा आपल्याला इथं थोडे कण आहे, पण धुळीचे कण आपल्याला दिसतात. धुळीचे कण आपल्याला तिथे दिसून पडतात. धुळीचे कण आपल्याला मग त्याच्यामध्ये असं खेळताना, मग ते इकडं-तिकडं असे-तसे फिरतात. ते अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे ते दिसतात. कधी आपण गावामध्ये ऑब्झर्व्ह केलं, तर आपल्याला ते नक्की गावामध्ये नाही, तर आपण घरी सुद्धा ऑब्झर्व्ह केलं तर आपल्याला नक्की ते दिसू शकतात आणि अशा प्रकारे ते दिसतात सुद्धा राइट. आता बघू. सो ह्या एक फर्स्ट आपण बघितलं ते दिसतात ते आपण बघितलं. परंतु आता आपण ॲन्सर कोणाचा शोधणार आहोत? आता आपण ॲन्सर शोधणार आहोत याचा, की असेच का दिसतात आणि हे याच क्रमाने आपल्याला का दिसतात? तर हे आपण बघणार आहोत, की आपल्याला बरं चला एक गोष्ट कळाली आपल्याला, की लाईट हा म्हणजे एक स्ट्रेट लाईट आहे, ती आपल्या वेगवेगळ्या कलरचे बनलेले असते. परंतु ते वेगवेगळे कलर हेच का? आणि त्यासोबतच यांचा क्रम असाच का लागतो? हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. हेच का आणि त्याचा असाच का कलर याचाच का क्रम लागतो ते आपण बघणार आहोत. तर बघा, तर त्याच्यात त्याच्यात आपल्याला पहिला शब्द बोललेला आहे, म्हणजे प्रकाशाचे विकरण. प्रकाशाचे विकरण म्हणजे काय? स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर व्हॉट इस स्कॅटरिंग ऑफ लाईट? व्हॉट इस स्कॅटरिंग ऑफ लाईट? दॅट वी विल नो. दॅट वी विल लूक एंड नो. सो सी, व्हेनेव्हर वी जस्ट सी, तर ह्याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट आपल्याला करायला सांगितलं. जर स्कॅटरिंग ऑफ लाईटमध्ये आपण बोललो बघा. ग्लास बीकर, डायर लेझर, that is laser pointer, or okay. Then we can say the water, milk or milk powder, spoon and dropper, etc. तर बघा प्रोसिजर त्यांनी केलं. टेक अ क्लीन वॉटर इंटू द ग्लास beaker and passes the beam of the lead and through it and check whether its beam is seen in the water or not. Then now we will use the drop of added a few drops of milk and add and stir. Then we will be seen have the became the slightly turbid. Now the passes the laser beam into it again. The light beams will show the existence in light rays. And the light beam is not seen in the it's not seen in the plain water, but it's clearly seen through the turbid water. The light rays hits the tiny particles of the milk and get scattered. If this scattered rays enters in your eyes, we preserve the light. We preserve the light. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर त्यांनी आपल्याला बेसिकली एक गोष्ट सांगितलेली. म्हणजे कसं,
की जेव्हा आपण बघा हां. तर ह्यांनी आपल्याला काय सांगितलं, की एक अशा प्रकारचा जर एक्सपेरिमेंट आपण केला म्हणजे लेझर पॉइंट, म्हणजे चंचू पात्र, त्यानंतर दूध आणि ड्रॉपर आणि एक चमचा. जर हे जे काही गोष्ट आपण सामान घेतलं, की दूध पावडर वगैरे घेतलं आणि चमचा वगैरे, ड्रॉपर वगैरे घेतलं. हे साहित्य जर घेतलं तर आपण काय बघू शकतो बघा, जेव्हा आपण फक्त वॉटरमधून व्हेनेव्हर वी जस्ट ओके. जेव्हा केव्हा पण आपण लेज़र लाइट, हे जे लेज़र लाइट आपण सगळ्यांनी खेळलेलं असेल. जेव्हा पण केव्हा जब भी हम ये जो लेज़र लाइट है, जेव्हा पण आपण ते लाईटमध्ये टाकतो, लाईटमध्ये नाही सॉरी पाण्यामध्ये ते लाईट टाकतो, तेव्हा काय होतं ही ट्रॅव्हल करते. ही परिपूर्ण ट्रॅव्हल करते आणि डायरेक्टली ट्रॅव्हल करते. म्हणजे तिथून ते पास होते. बरोबर? तिथून ते पास होते आणि बीकरला म्हणजे त्या चंचू पात्राला म्हणजे त्या बीकरला रेड कलर येत नाही. बट बट व्हेनेव्हर वी जस्ट ॲड द ड्रॉप ऑफ मिल्क इन दॅट म्हणजे जेव्हा पण आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स सॉरी पाणी नाही मिल्क वगैरे मिक्स करायचा आपण जेव्हा आपण प्रयत्न करतो, तर मिल्क वगैरे मिक्स केल्यानंतर तिथला जो पाणी आहे, तो थोडा गढूळ झाल्यासारखा आपण बघतो. त्याच्यात तो थोडा गढूळ झाल्यासारखं टर्बिड झालेलं आपण बघू शकतो. तर त्या टर्बिडमध्ये आणि त्या गढूळ पाण्यामध्ये जेव्हा पण आपण लाईट टाकायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते काय होते, ती थोडी पसरते. तेव्हा ते काय होते, ती थोडी पसरते आणि तो जो चंचू पात्रा आहे, तो चंचू पात्रा आपल्याला थोडा रेडिश कलरमध्ये दिसायला लागतो. सो व्हाय इट इस सो? तर असं का होतं? सी आपल्याला पाणी माहिती आहे, पाणी हा कसा आहे, तर पाणी हा क्लिअर आहे, राइट? पाणी हा कसा आहे, क्लिअर आहे. तर जेव्हा पण आपण त्याच्यामध्ये लाईट टाकतो, जेव्हा पण आपण त्याच्यामध्ये एक प्रकाश किंवा लेझर लाईट टाकतो, तेव्हा तो डायरेक्टली पास होऊन जातो बघा. कारण वॉटर इज क्लीन. कारण पाणी हा क्लीन असल्या कारणाने त्याच्यामध्ये जास्त पार्टिकल नसल्या कारणाने आपण बघू शकतो, की त्याच्यातून जे त्याच्यातून जेव्हा पण आपण पास करायचा बघतो, तेव्हा तो पास होतो बघा. आणि त्या जो चंचू पात्राला आहे, त्याला हे काय म्हणू शकतो त्याला तो रेडिश कलर, लालसर कलर आपल्याला दिसू शकत नाही. परंतु जेव्हा आपण त्याच्यामध्ये दूध मिक्स करतो किंवा ड्रॉप ऑफ मिल्क आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ते लेझर लाईट पास करायचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा ते काय होते स्कॅटर्ड होते. तेव्हा ते काय होते स्कॅटर्ड होते म्हणजे काय ते विघटन होते. म्हणजे काय होतं, की दुधाच्या ड्रॉपला लाईट लागते आणि ती दुसरीकडे पसरली जाते. ती दुधाच्या ड्रॉपला लाईट लागते. लाईट ही दुधाच्या ड्रॉपवर लागते आणि त्याच्यानंतर ती पसरते. अशा प्रकारचे सिनेरिओज तिथं होत असतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो म्हणजे त्याला आपण प्रकाश विखुरलेला गेला असं म्हणतो आणि मग इंग्लिशमध्ये आपण त्याला द लाईट इज स्कॅटर्ड असं आपण बोलत असतो. ठीक आहे. सो धिस इज द थिंग एंड देन वी विल सी द नेक्स्ट सिनेरिओ. आपण पुढचा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. ठीक आहे. या सो नाऊ वी विल लुक ॲट तर आता आपण बघणार आहोत की व्हॉट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि विकिरण म्हणजे काय ते आपण बघूया. तर बघा ज्याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे एक आपण बघा खेळताना काय करतो एखाद्या भिंतीवरती जर आपण एकटेच खेळणारे असू, जर आपण एकटेच खेळणार असेल तर आपण काय करतो, आपला बॉल असतो तो छोटा बॉल भिंतीवर मारतो आणि तो परत रिटर्न येतो तेव्हा आपण त्याला कॅच करतो बरोबर. अशा प्रकारचा खेळ आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी एकदा तरी खेळलेला बरोबर. कधी ना कधी एकदा तरी खेळला म्हणजे काय होतं तो बॉल भिंतीवर जातो. भिंतीवरून बाउन्स होऊन तो पुन्हा आपल्याकडे येतो. तो कधी-कधी आपल्याकडे येतो, कधी-कधी वरती जातो, कधी-कधी तो खाली सुद्धा जातो. कधी-कधी राइट हँड साइडला फिरू शकतो, तर कधी लेफ्ट हँड साइडला फिरू शकतो. अशा प्रकारचा तो नक्कीच फिरू शकतो. म्हणजे तो काय होत आहे बेसिकली म्हणजेच तो काय होत आहे, की एका भिंतीवर आदळल्यानंतर किंवा एका पॉइंटला तो टच झाल्यानंतर तिथून तो बाउन्स होऊन रिटर्न येतो. बघा मी पुन्हा एकदा काय बोलतोय, तर तो काय होतो, या पॉइंटला टच होऊन तो बाउन्स बॅक झालेला या पॉइंटला टच होऊन तो पुन्हा आलेला. बघा आपण खेळताना कॅच-कॅच खेळताना आपण अशाच प्रकारचं खेळतो राइट? का असं होतं आपल्यासोबत, की आपण बॉल फेकला आणि बॉल डायरेक्टली भिंतीच्या आर-पार झालेला. अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात का? आन्सर इज नो. अशा प्रकारचं काही होऊ शकत नाही. तो जो बॉल असतो तो काय होतो, भिंतीच्या त्या एरियाला टच करतो आणि तो रिटर्न बाउन्स बॅक होतो, राइट? तो टच करतो आणि त्याचा रिटर्न बाउन्स होतो. त्याचप्रमाणे बाउन्स बॅक होतो. म्हणजे तो रिटर्न आपल्याकडे येत असतो. तर त्याचप्रमाणे आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे विकिरण जर आपण जे बोलूया ते सुद्धा सेम आहे. म्हणजे ते कसं, जेव्हा एका छोट्या सूक्ष्म पार्टिकलला बघा, जेव्हा एका छोट्या सूक्ष्म पार्टिकलवर एखादी लाईट पडते किंवा लाईटीचा जो बीम आहे तो पडतो किंवा प्रकाश पडतो. प्रकाश पडल्यानंतर तो प्रकाश बेसिकली कसा होतो बाउन्स बॅक होतो. तो प्रकाश बेसिकली कसा होतो? बाउन्स बॅक होतो. तो प्रकाश बेसिकली कसा होतो? बाउन्स बॅक होतो. तर बघा तो बाउन्स बॅक होतो. म्हणजे तो काय होतो? पसरतो. म्हणजेच तो काय होतो?
पसरतो. म्हणजे तो काय होतो पुन्हा एकदा सांगतोय पसरतो. तर हेच कारण असं आहे, की हेच कारण आहे. परंतु परंतु जेव्हा पण आपण फक्त आणि फक्त पाण्याच्या बीकरमधून लेझर लाईट पास करायचा बघतो, तेव्हा ती स्कॅटर होत नाही आणि ती डायरेक्टली दुसऱ्या एंडला आपल्याला दिसू शकते. ती स्कॅटर होत नाही म्हणजे ती तिकडं विकिरण पावत नाही. म्हणून विकिरण पावत नाही आणि ती आपल्याला दुसऱ्या एंडला म्हणजे ती पाण्याच्या आर-पार निघून गेलेली आपण बघू शकतो. ते पाण्याच्या आर-पार निघून गेलेले आपण बघू शकतो. परंतु तोच सिनारिओ तीच जो गोष्ट आपण जेव्हा भरलेल्या किंवा आपण बोलवतो दुधाने भरलेल्या कपामध्ये, दुधाने भरलेल्या बीकरमध्ये जेव्हा आपण ती लेझर लाईट टाकतो, तेव्हा लेझर लाईटचे काय होते, त्या दुधाच्या जे ड्रॉप्स आहेत, त्या दुधाच्या ड्रॉपला लागून, त्या दुधाच्या ड्रॉप्सला लागून ते स्कॅटर होत असतात. त्या दुधाच्या ड्रॉपला लागून ते स्कॅटर होत असतात. इकडं-तिकडं पसरत असतात, असं आपण बघू शकतो. त्याच कारणामुळे जेव्हा पण आपण दुधाच्या ग्लासमध्ये जेव्हा आपण लाईट टाकतो, तेव्हा तो दूध सुद्धा आपण त्या लाईटला प्रमाणे दिसू शकतो. परंतु जेव्हा आपण काचेमध्ये आपण प्रकाश टाकतो म्हणजे लेझर लाईट टाकतो, तेव्हा त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. त्याच्यावरती काही परिणाम होत नाही आणि यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हटलेलं आहे. यालाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकाशाचे विकरण असं आपण म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट इज दिस. आता मला सांगा, आता विकर्ण आपण होत आहे. आता आपण पुन्हा एकदा त्या बॉलच्या एक्सपेरिमेंटवर येऊया. पुन्हा आपण भिंत आणि बॉलकडे येऊया. ही मी आता भिंत काढली. आता मला सांगा, आपण आपण जर बॉल एकाच एनर्जीने टाकत गेलो, तर तो एकाच दिशेने येणार आहे, बरोबर? आपण जर बॉल एकाच एनर्जीने टाकत गेला, तर एकाच दिशेकडे येणार आहे. परंतु जर आपण वेगवेगळ्या एनर्जीने टाकत गेलो, तर तो वेगवेगळ्या दिशेकडे जाईल. जर समजा आपण बॉल कमी कमी स्पीडने टाकला, तर तो काय होईल? त्याला लागून तो डायरेक्टली खाली येईल किंवा जर जास्त स्पीडने जर टाकला, तर आपण त्याला म्हणजे भिंतीला लागून तो पुन्हा जास्त रिव्हर्समध्ये आणि जास्त लांब जाईल. परंतु जर आपण अशा प्रकारे आपण हे जे 2 ते 3 पॉसिबिलिटीज आपण बघू शकतो. म्हणजे जर त्याने नॉर्मल स्पीडने जर टाकलं असेल, तर ते परत त्याच्याकडे येणार, बरोबर. परंतु जर आपण हा जो बॉल जर जास्त स्पीडने टाकला, तर आपल्याला पुन्हा बाउन्स बॅक होऊन तो लांब गेलेला कधी-कधी आपल्याला दिसू शकतो. आणि जर आपण खूप कमी स्पीडने टाकला, तर पुन्हा तो तिथं जिथं आदळला गेला किंवा जिथं तिथं कॉन्टॅक्ट टच टच झालेला आहे किंवा टच झालेला आहे, त्याच्यात खाली तो आलेला आपण बघू शकतो. सो दिस इज द थिंग. तर हा एक्सपेरिमेंट आपण लक्षात ठेवूया आणि ह्या एक्सपेरिमेंटबद्दल आणि हा एक्सपेरिमेंट का बोलण्यात आलाय, हे लक्षात ठेवा आणि याच्या पुढचा सिनेरिओ नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. याचा पुढचा सिनेरिओ नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत आपण. ठीक आहे. इस देअर एनी डाउट? तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाउट असेल यू कॅन अस तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. Yeah. So here is the thing. Here is the thing, and I hope you understand the lesson or you are understanding the